दर्शक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शक हो, सखी सह्याद्री या कार्यक्रमातून आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना स्टुडिओत आमंत्रित करून त्यांचा कार्याचा प्रवास जाणून घेत असतो. आज देखील अशाच एका दाम्पत्याला स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. अनेकांना नवजीवन देऊन त्यांनी समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवलेला आहे. दर्शक हो, हे दाम्पत्य आहे नागपूरचे जीवरक्षक जगदीश खरे आणि त्यांच्या पत्नी जयश्री खरे. गेल्या 3 दशकांपासून तलाव विहीर यामध्ये बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण त्यांनी वाचवलेले आहेत. शिवाय वेळोवेळी समुपदेशनही त्यांनी केलेलं आहे आणि हे सारं ते अगदी निस्वार्थ भावनेने करतात. त्यांच्या या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील घेतलेली आहे. माणसाचा श्वास पुन्हा सुरू झाल्यावर मिळणारा आनंद कुठल्याही पुरस्कारापेक्षा खूप मोठा असतो असं म्हणणाऱ्या जगदीश सरांचा हा प्रवास कसा घडला जाणून घेऊया छान गप्पांमधून. कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलेलं आहे सेवा आणि समर्पणाची प्रेरणादायी कहाणी. दोघांचं स्वागत करूया. नमस्कार जगदीश सर आणि जयश्रीताई, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. अनेकदा जिथे दुःखांकडे पाठ फिरवली जाते तिथे जगदीश सरांचे हात मदतीला येतात. तुम्हा दोघांचं अतुलनीय असं हे कार्य आहे आणि सेवाभाव प्रत्येकातच नसतो. ती मनापासून इच्छा होते म्हणून हे कार्य घडतं आहे आणि एकमेकांची साथ असल्यामुळे हे कार्य तुमचं अविरत सुरू आहे. तर हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणी आल्या असतील, आव्हानं आले असतील, तर हा सारा प्रवास जाणून घ्यायचा है. जगदीश सर, आपसे शुरुआत करना चाहूँगी. इस जीवन रक्षक कार्य से जुड़ने का सफ़र आपका कैसे शुरू हुआ? तो 16, 17, 18 साल का था मैं पुलिस क्वार्टर में रहता था. मेरी नानी जो है, माँ की माँ, वो सफाई काम करती पुलिस स्टेशन में. मेरा उठना बैठना यानी बड़ा वही हुआ छोटेपने से. बरं. तो जब वो लाश निकलती थी तो फायर ब्रिगेड वाले निकालते थे, हम लोग देखते रहते थे. 2-4 से 5-6 जने हम घूमने जाते थे तालाब के पास में. तो वो एकदम ही बेरहमी से निकालते थे बॉडी को, रस्सी बांधते थे, उसको खींचते थे, पूरी चमड़ी वमड़ी निकल जाती थी उनकी वाली, ऊपर खींचते थे. जब मैं 17-18 साल का था जब, तो मेरे को अच्छा नहीं लगता था. तो वैसे हम लोग रात दिन हमारे तालाब के पास में ही बैठे रहना, उठना बैठना रहता था. तो एक बार ऐसी हमारे मेरे पहचान का, हमारे दोस्त लोगों की पहचान का एक भजन वाला कूदा था वहाँ पे. लक्ष्मण नाम था उसका, राम भजन वाले का भाई. तो उसको निकालने के लिए, उसकी बॉडी निकालने के लिए हम लोग 5-6 जने तालाब में कूदे थे. तो उसको 2-3 घंटे के अंदर निकाले थे हमने. बरं. तो उसको निकालने के बाद में फिर दूसरे दिन तालाब के पास में मैं घूम रहा था. तो 2-3-4 बुजुर्ग लोग मेरे पीछे से, मेरे सामने से जाके बोल रहे थे, मनी अपने आपस में बात कर रहे थे, ये अच्छा काम किया इन्होंने, लाश निकाला, पुण्य का काम ये. तो मैं बोला, सोचा पढ़ा लिखा तो हूँ नहीं, तीसरे नाम पर खुद का लिखना पढ़ना आता नहीं. तब से फिर मैंने अपनी वही समाज सेवा चालू कर दिया था. कोई भी डूबता था तो उसको मैं तालाब में उतर के वो कोंटे से ये कोंटे में तैरते हुए लेके जाता था. बरं. तो जब से जो सेवा चालू हुआ सिलसिला, तो अभी तक चल रहा है, हाथ पर सही सलामत है. शुरुआत में किन दिक्कतों का सामना करना पड़ा? दिक्कतें वो पानी में काहे कि ऐसी तो रहती है, बोलना कीड़े हैं, सांप बिच्छू है, उनका डर रहता है. लेकिन ऊपर वाले की दुआ से आज तक मेरे को कुछ हुआ नहीं है. जयश्री ताई का साथ आपको मिला, कैसे लगा? वो साथ मिलने से तो मेरी समझ सेवा और चालू हो गई ज़्यादा की. जैसे अगर मैं लेडीज़ की बॉडी निकालता था तो लेडीज़ पुलिस वाली घबराती थी हाथ लगाने के लिए, तलाशी लेने के लिए. तो मैं अपनी बीबी को साथ में सामने किया उसको तलाशी लेने के लिए. बरं. तो जब से कहीं भी मैं लाश निकालने भी जाता हूँ तो साथ में लेके जाता हूँ. बरं. जयश्रीताई, तुमच्याकडे येते मी. जेव्हा तुम्हाला कळलं की जगदीश सर असं कार्य करतात तर सुरुवातीची प्रतिक्रिया कशी होती तुमची? लग्नाला 2 महिने झाले होते. माझ्या सासूला माहीत होतं की हे लाशी काढायचं हे काम करता. मला तेव्हा अजिबातच माहीत नव्हतं. म्हटलं नेहमी घरी असं होते बा म्हणतात हे, तर मी आज जाऊनच पाहते गांधीसागर तलावामध्ये की हे खरंच हे काम करतात का म्हणून मी आले. आल्याच्या नंतर पाहते तर गांधीसागर तलाव जे गणेश घाट म्हटले जाते त्याला, तिथे 3 लाशे होती काढलेली. तर यांचे मित्र म्हणतात, वहिनी तुम्ही इथं कशी काय? मी म्हटलं नाही, मला जायचं साहेब. पाहिल्यावर मी एकदम हे राहिली की बा हे लाश काढायचं खरंच काम करतात. हेही म्हणाले की घरी जा म्हणून, पण नाही, मी तिथेच थांबली. मला असं वाटायचं की इतके लोक 2-3 लोकांना जर काढले, त्यांचे कोणी वारीस यायचेच होते, दुसऱ्या दिवशी आले. पण ते पाहुण्याने मला वाटलं की हे असं कामं करतात तर नक्की हे काम करतात, आपण याच्यात काहीतरी पुढाकार घ्यावा. पण मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? कसा साथ होता?
घरचे लोक खूप त्रास द्यायचे, हे काम नका करू म्हणून शनी. जर ह्या कामासाठी त्या लोकांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्या लोकांनी. बरं. मग आम्ही ते घराच्या बाहेर निघाल्यावर आमच्याकडे काहीच साधन नव्हतं. जायचं तर कुठे जातं. तिथेच गांधीसागर तलावाच्या परिसरामध्ये जे गणेश घाट आहे त्याच्या बाजूला झुलेलाल मंदिर आहे, त्याच्या बाजूला अंतिम संस्कार आहे. आम्ही तिथेच झोपलो. बरेचदा खूप अडचणी आल्या. आमच्याजवळ कपडे नाही, भांडे नाही, किरायचं घर नाही, काही कामाचं साधन नाही. ज्यावेळेस ते लाश काढली की तेव्हा ते 100 रुपये त्या शिपायाला किंवा जमदारला मिळायचे, तर तो आम्हाला 50 रुपये द्यायचा आणि 50 रुपये तो घेऊन घ्यायचा. मग आता कसं करायचं. काही दिवस आपण हॉटेलामध्ये चालवलं, साधनच नव्हतं. जर किरायचं रूम जरी घ्यायला गेलं तर आपल्याजवळ पैसे तर पाहिजे. बरोबर. असं होतं. मग आम्ही विचार केला. एकदा झालं, दोनदा झालं, पण तिथं वारंवार लाश निघायचे. कधी एका वेळेस 3 ते एका वेळेस 2 ते कधी कधी तर एका वेळेस 5 निघायची. बरं. हो, पण त्याच्यामध्ये पैसे खूप कमी मिळायचे. जे 100 रुपये 200 रुपये यायचे तर तेच घेऊन घ्यायचे ना. लोक म्हणायचे, आमच्या घरचे लोक, की नको बा, हे लाश अजिबात काढायचं नाही, काही काम कर. यांना म्हणायचे काम कर म्हणून. पण हे म्हणायचे, मी यांना म्हणायची की आता जर आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर आता शेवटपर्यंत हेच काम करणार का? बरं. याच्यात तुम्हाला काही लालची वगैरे आहे का? याचा तुम्हाला वाटणार का बा याच्यात आपल्याला चांगलं पैसे मिळावं की काय? काही नाही म्हणे. इथे लोक मरतात आणि त्यांच्या घरचे लोक जेव्हा दुसऱ्या दिवशी आले ते पाहून चांगलं नाही वाटलं. वाईट वाटलं की त्यांच्या घरी एक कमवणेवाला, 4 जण खाणेवाले, त्यांचं घर कसं चालावं. म्हणून मग मी यांना म्हटलं, आता घराच्या बाहेर काढलं की आपली जिंदगी हेच, शेवटपर्यंत मरे पावतं हेच काम करायचं. जर तुम्हाला जर उद्या चालून आईची किंवा बाबाची ड्युटी मिळाली, तुम्हाला असं नको व्हायला पाहिजे की मला नोकरी मिळाली, मला याचा जास्त पैसा मिळतो, हे काम तुम्ही सोडणार का? ते म्हणाले नाही. बरं. आणि मग समाजातील लोकांनी कसा साथ दिला? कशी प्रतिक्रिया होती त्यांची? पण समाजामध्ये माझ्या आतव सासूच्या इथे लग्न होतं. माझी ती मोठी जाऊ लागते. त्या लोक खूप असे करायचे, हे लाश काढतात. इथे आत्मा अंधविश्वासामध्ये ते राहायचे. बरं. की हे लोक लाश काढतात, आत्मासोबत येते. एकदा माझी तब्येत खराब झाली आणि त्यांच्या इथं होतं लग्न. त्या लोकांनी म्हणाले लग्नाला याल म्हणाले. आम्ही हो म्हणाले. नंतर अचानकच आम्ही तिथे गेलो. मला तिकडे काम होतं तर त्यांच्या इथे गेलो. तर त्या लोकांनी ह्या कामामुळे आम्हाला बाहेरच बसवून ठेवलं, आतमध्ये नाही. आणि कागदामध्ये आम्हाला पोहे दिले खायला. आणि ती पुतणी माझी म्हणाली, आई म्हणे चाचा चाची आली म्हणे. तर ते का म्हणाले, नाही नाही म्हणे, त्यांना तिथेच थांबव म्हणे, तिथेच बसू दे म्हणे, आत नको येऊ दे म्हणे. तर ते म्हणे का बरं, काय कारण नाही? नाही म्हणे, ते काकानं म्हणे लाश काढतं म्हणे. मग बाहेरच ते पोहे आणून दिले कागदात, बाहेरच पोहे खाल्ले आणि ग्लासामध्ये पाणी दिलं. बस बाहेरच्या बाहेरूनच वापस आलं. त्यावेळेस लोक आम्हाला ना घरी जरी बोलवायचे ना जेवण करायला, ते जेवणच नाही देत होते आम्हाला. बरं. उपाशी येऊन जायचं. डगमगलं नाही? डगमगलं नाही. कारण का खूप हिंमत वाढली. मी खूप हिंमत दिली यांना, काही त्रास असो पण हा साथ नाही सोडायचा. हो, संघर्षाचा काळ होता. आणि संसार म्हटलं, संसार चालवायचा म्हटलं तर आर्थिक बळही तेवढं आपल्याला हवं असतं ना. आणि ही मुश्किल, कारण सर सेवाभाव करत होते, निस्वार्थ भावनेने हे कार्य करत होते. तर ती परिस्थिती कशी हाताळली, कसं तुम्ही सामोरे गेलात? ते गणपती विसर्जन, देवी विसर्जन करायचे. त्याच्यामध्ये नाही का, मला तर ते आज पण मला खूप आनंद वाटते. माझी खूप परिस्थिती तर खूप ही होती. माझ्याकडे काहीच साधन नव्हतं. चादर किंवा काही, आम्ही त्या अंतिम संस्कारमध्ये जाऊन झोपायचं ना. फक्त एक ते पोतं म्हणतात ना मराठीत, बोरा म्हणतात ना, त्याच्यावर झोपायचं. पण जेव्हा विसर्जन आलं ना, तर तुम्हाला काय सांगू, तिथले लोक ना गणपती हातामध्ये घ्यायची की इकडे गणपती घेतलं की ते लोक हातामध्ये पैसे ठेवायचे. तेव्हा 11 रुपये आणि 20 रुपयामध्ये गणपती विसर्जन व्हायचे. पण ते लोक मला 51 रुपये द्यायचे. मला मागायची गरजच नाही पडली. आणि तसंही ना आम्ही घराच्या बाहेर निघालो तर आमचं खाण्याचं साधन नव्हतं. पण ते झुलेलाल मंदिर जे होतं तिथे एक रामू म्हणून होते. त्या लोकांनी पाहिलं आम्हाला की आम्हाला असं वाटायचं
की 12-1 वाजला तेव्हा आम्ही जाऊन तिथं झोपायचं. अंतिम संस्कार जे आहे ना हॉल, तिथे जाऊन झोपायचं. पण त्या व्यक्तीने आम्हाला पाहिलं की हे पोरगी यांच्यासोबत असं आहे म्हणून ते बिचारे आपलं ताट सजवून पोळ्या, दोघांसाठी पोळ्या, भात, भाजी आम्हाला द्यायची. ते म्हणाले जोपर्यंत चालीस आहे खायचं, मी तुमचा बापच आहे असं ते लोक म्हणायचे. बरं. आणि त्याच्यावर खूप दिवस निघाले. आणि ते गणपतीचे जे पैसे आले त्याच्यामध्ये मी किरायचं घर घेतलं. बरं. आणि त्याच्यामध्ये अंतरून नव्हतं. तर मग नवरात्र तर संपलं. मग शादा विसर्जन होतं. शादा विसर्जनमध्ये बरेचसेच काही हे असतात. तर मग त्या देव्या विसर्जन झालं रात्रीच्या वेळेस. तर ती 3 साड्या होत्या माझ्याकडे. एक ते अंतरून टाकायची, एक ओढायची, एक साडी येण्या जाण्याकरता ठेवायची, तेच साडी घालायची. आणि माझ्याकडे पाणी भरायला गुंडसुद्धा नव्हता. एक बादली घेतली आणि एक स्टोव घेतला आणि 2-3 कटोरीने एक गंज, त्याच्यामध्ये मी माझा घर संसार रचला. आणि खायची कंडिशन नव्हती. 40 आता संपलं मॅडम. पण नंतर आमची इतकी आपत झाली होती की काही ते महाप्रसाद राहायचं कोणत्या मंदिर मस्जिदमध्ये, तर हे लाईनीमध्ये लागायचे ना, मला बाजूला ठेवायची. बरं. मला म्हणाले आपले लोक आपल्याला हसतील म्हणून मला खूप मोठा घुंगट घ्यावा लागत होता. आणि मी बाजूला उभं राहायचे. हे त्या लाईनीमध्ये तिथे चांगले लोक लागायचे ना, कधी भिकारी लोकही लागायचे. त्या लाईनीमध्ये लावून त्यांनी ते महाप्रसाद आणला आणि ते महाप्रसादावर माझे खूप दिवस निघाले. हो, तुम्हाला पीडादायक आहे हे बोलणं, डोळ्यात पाणी आलं तुमच्या. पण याही परिस्थितीतून तुम्ही निघाल्या आणि सरांचं काम तुम्ही थांबवलं नाही. पण नकारार्थी भावना सगळीकडनंच आली ना, घरातून, समाजातून. पण मग असं काय घडलं की तुम्ही ठरवलं की नाही, मी आता सरांना या कार्यात मदत करणार? आणि नंतर असं आमच्यासोबत असं झालं की जे आमचे जे गणपतीचे पैसे जे होते, नवरात्राचे जे पैसे होते, त्याच्यामध्ये मग मला वाटायचे की मी काही व्यवसाय करावं म्हणून. तर मी तलावाजवळ मी चायची टपरी लावली. मी चायची टपरी काही दिवस चालली आणि मग ते लोकांनी पाहिलं की एका वेळेस हे की नाही घेऊन आले ते लाशीच. तर ते लोक म्हणाले अरे हे तर यांचं चायचं दुकान आहे, तर ते स्किन, हाताची स्किन याला लागते म्हणून ते आमच्याकडे चाय पिणं बंद केलं होतं. मग पुन्हा आणखी तसंच झालं. घरचे लोक यायचे पण तेच त्यांना द्यायचे की हे लाश काढतात आहे, तू पण याला सपोर्ट करत आहे म्हणून. क्षणी मला खूप हे वाटायचं हे लाश काढतात ना. बरेचदा कसं व्हायचं की तिथे जे लाश जे निघायची त्याचे परिवारचे जे लोक यायचे ते रडायचे ना, त्यावेळेस मलाही राहणं काही होत नव्हतं. पण माझ्या मनामध्ये असं वाटायचं की शेवटी स्त्री मन आहे की ह्या व्यक्ती तर मरण पावला, पण आता म्हणजे यांना किती हे. आणि मग ते टपरी बंद केल्यावर मी अंडा आमलेटचे एक टपरी लावली पाईन छापच्या समोर, माझं दुकान चालावं म्हणून. पण तिथे लोक नखरे करायचे. मग सोमवार तर मंगळवार तर बुधवार अशी चालायचं. मग एक दिवस असं झालं की एक व्यक्ती आला आपला ते तेलाची पिपे घेऊन आणि तो खूप थकला होता. तर मी म्हटलं का बरं तुला पाण्याची गरज आहे, तू माझ्या इथे पाणी पी. मी काय करायची 10 रुपयाचा बर्फ पाण्याची ड्रममध्ये टाकून द्यायची. पण तो व्यक्ती असा खूप गडल्यासारखा झाला होता आणि त्यावेळेस उन्हाळा खूप होता. मी म्हटलं त्यांना, म्हटलं तुम्ही पाणी प्या, म्हटलं मला पैसे नाही दिले तरी चालेल, नाही अंडा आमलेट खाल्ले तरी चालेल, पण तुम्ही प्या. पण त्या व्यक्तीने खरंच माझ्या दुकानातलं पाणी पिलं, मला पैसा नाही काही नाही दिलं. तुम्ही म्हणजे हे कार्य सुरू ठेवलं, हार मानली नाही. आणि काही चांगल्या समाजातली, चांगल्या मनाची लोक होती जी तुम्हाला जोडल्या गेली आणि हे कार्य पुढे सुरू झालं. आणखीन पुढे जाणूया, पण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, सखी सह्याद्री या कार्यक्रमात छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. प्रेरणादायी प्रवासाविषयी आपण बोलत होतो. जयश्रीताई, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही व्यवसायाविषयी बोलत होतात. उमेदीचा तुमचा तो काळ होता, पण खडतर आयुष्य तुमचं सुरू झालेलं होतं. पण त्यात न थांबता तुम्ही छोटे व्यवसायही सुरू केले. पुढे काय झालं? नंतर मी त्याला पाणी वगैरे दिले, पण माझी टपरी काही दिवस चालायला लागली. म्हणजे लोक अंडा आमलेट नाही खायची, पण पाणी पिऊन आपलं हे का, त्याच्यामुळे माझं चाललं. त्याच्यानंतर कोणी जसं चांगल्या घराण्यातले तिथे ओळी घेतली,
तिथे. तर यांनी लाश काढली. तर ते म्हणाले ह्या कामामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, खूप त्रास होतो, याच्यामुळे तुम्हाला खूप दिक्कत आहे, पण तुम्ही याच्यापुढे हेच काम करा. त्यांनी आम्हाला तीच सल्ला दिली आणि मी त्यांना तेच म्हणाले की याच्यापुढे हेच काम करायचं बा म्हणून. निंबू पाणी पण लावलं, पण त्याच्यामध्ये मला खूप त्रास झाला. बरेचसेच लोकांनी काही वेळेस आपल्या घरी येऊ दिलं नाही आणि बरेचसेच कोणी आमच्यासोबत बोलायचे नाही, तिथे यायचे पण आमच्यासोबत बोलतच नाही. अनेकदा पंडित लोकांनी विचारलं का बरं नाही म्हणाले. हे काम म्हणजे घाणेरडं म्हणायचे त्यावेळेस ते लोक. बरं. हो, घाणेरडं म्हणायचे हे काम, पण ते आम्हाला ते घाणेरडं नव्हतं ते काम, पण आम्ही ह्या कामाचा पुढाकार घेतलाच. बरं. जगदीश सर, इस कार्य के लिए आपने विशेष ट्रेनिंग ली थी क्या? नहीं, ट्रेनिंग नहीं ली, वो शुक्रवारी तालाब में सिर्फ तैरना सीखा था मैंने। बरं. तो अभी तक कितने लोगों की जान आपने बचाई है? अभी तो लगभग 2000 के आसपास अंदाजन बचाया हूँ बरं. और और 5000 के करीब लाशें निकाला हूँ। बरं. उसमें पूरा नागपुर जिला आ गया, फुटपाथ की वो उठा लेता हूँ, घरगुती में जो फांसी लगाते पाइजन खाते वहाँ भी एम्बुलेंस है मेरे पास में, वो भी उठाता हूँ। बरं. टोटल पकड़ के 5000 के करीब लाशें निकाला अभी तक। हो. तो डूबते व्यक्ति को बचाने के वक्त कौन सी चुनौती का सामना आपको करना पड़ता है? जो डूब रहा है उसके साथ में अपने को भी डूबना पड़ता है। हाड़ धूड़ पानी में कूद जाता हूँ, ऊपर वाले की किसी वजह से परेशानी नहीं हुई कभी। किस्मत अच्छी, कभी किसी का बुरा नहीं किया हूँ तो मेरे को कुछ होता नहीं है। कैसे भी पकड़ता हूँ उसको किनारे में लाता हूँ। और डेड बॉडीज जब निकालने जाते हो तो घंटों लग सकते हैं, तो वो कैसा रहता है काम? हो 3 घंटे भी लगते, कभी कभी 6 घंटे भी लगते, ढूंढना पड़ता है, जगह नहीं मालूम रहती है। बाहर गाँव में भी जाता हूँ तो लोग चूतिया बनाते गाँव वाले, इधर डूबा उधर डूबा। ज़्यादा गहरा पानी रहा तो फिर गल से चेक करता हूँ, 10-12 फुट 15 फुट पानी रहा तो फिर डुबकी मार के निकालता हूँ। बरं. जयश्रीताई, जेव्हा सर असं खोल विहिरीत किंवा तलावात उतरतात किंवा एखादा फोन आला तर अचानक निघणं आणि आजूबाजूचं काही बघायचं नाही आणि पाण्यात उडी मारणं, अशावेळी तुमच्या मनात काय विचारांचं वादळ असतं? आता आमचे खरे साहेब तर विहिरीत किंवा तलावात किंवा खदानीमध्ये उतरतात. सोबत तर दोघंही जण जातो आम्ही, पण उतरतात, पण ते लाशेसाठी उतरतात. पण कसं मी यांच्यासोबत रात्रंदिवस कुठेही जायचं असलं, सकाळ असो अर्ध्या रात्री असो किंवा पायटेला असो, केव्हाही यांना लाश काढायला जावं लागते. न पाण्यामध्ये उतरतात तर असं वाटते की लाश तर यावंच यावं, पण माझा जे मिस्टरांना जे उतरतात तर माझंही एक म्हणणं असते की माझे मिस्टर सही सलामत यावं. आणि मलाही असं वाटते कधी कधी 2 दिवस लागतात मॅडम, कधी कधी 3 दिवस पण लागतात, पण मलाही असं वाटते 2-2, 3-3 दिवस जाते तर घरच्या लोकांचं कसं खाणं पिणं हे त्यांना एक काळजी असते की आपला व्यक्ती यावं म्हणून. तर तसं मलाही असं वाटते की त्यांच्या घरचं जर पाहुणे जर आले तर माझी मिस्टरही सही सलामत यावं, यांनाही कधी काही व्हावं नाही. बरोबर. आणि 24 तास सर या सेवेमध्ये तत्पर असतात. रात्रीच्या वेळी कशा पद्धतीने हे काम करतात? रात्रीनी एक आमच्याकडे रस्सी बांधलेला एक गड असतो, म्हणजे लोह्याचा असतं असे ते आकोडेवाला. बरं. तर ते टाकूनशानी अर्ध्या रात्री ते काढतात. जर त्यांचा कपड्याचा ते हुक किंवा हात किंवा पॅन्ट किंवा कॉलर जे असते शर्टाचा ते येतात, किंवा एखादी लेडीज जरी असली की तिच्या पायाला किंवा तिच्या ह्या घुटण्याला जर अडकला तर ते त्याच्यानी ते घेऊन येतात. बरं. पण तेच साधन आहे आमच्याकडे रात्री बेरात्री जायचं. पण अवघड आहे पण. हो. आणि थंडी असो की किती पावसाळा असतो, पाऊस किती येत असतो, कशी परिस्थिती असतो, पण जे खरे साहेब जे आहेत पण ते हे नाही पाहत की मला थंडी का लागणार, किती जोराचा वारा असो, तर ते आता म्हटलं तर ते देवाची काही कारण खरे साहेबांची ओळख म्हणजे उपराजधानीचे प्राणदाता, जीवरक्षक म्हणून आहे आणि महाराष्ट्रातील लोक सर तुम्हाला ओळखतात. हे कौतुक आहे का? तर कामामुळे, समाजसेवेमुळे, समाजकार्यामुळे ओळखतात. आता आणि दुसरी गोष्ट अशी आहे माहीत का, हे जे खरे साहेबांना जे हे सेवा जी आहेत तर कसं यांना पैसा नको, कोणी जर सहकुशीनं दिला तरच घेणार, नाहीतर असं नाही. आणि कधी आपण अपेक्षाही नाही केलं की आपण ह्या ठिकाणी घेतलं की आपल्याला लोक भरपूर पैसे घेतात, 10,000 रुपये, आणि कधी तर कोणी आम्हाला पैसेही नाही देत. बरं.
कोणी आम्हाला पैसे नाही देत, कोणी हे जाणून घेत नाही की हे स्वतःच्या पेट्रोलनी. कोणी जरी आम्हाला फोन केला तर त्याला आम्ही हे आधी म्हणत नाही की आम्हाला तुम्ही पेट्रोलला पैसे द्या म्हणून शनी, पण आम्ही चाललं जातो. आता कसं पेट्रोल पंपालाही कधी आपण पेट्रोल भरला तर उधारीमध्ये भरला तर त्यांचे पैसे आम्ही फेड करतो. बरं. मग तर कोणी हे जाणून घेतच नाही की बाय हे लोक इतक्या दूरून आलं तर यांचा पेट्रोल, पण आम्ही कधी हे विचार करतच नाही की आपल्याला पैसे मिळावं, बिना याच्याने आपण ती सेवा करतो. बरं. आणि तुम्ही जेव्हा या कार्यात सरांना मदत करता तर कशा पद्धतीने तुम्ही तिथे काम करता, काय तुमची भूमिका असते? मला वाटते की हे दुःखाचं काम आहे. हो. आपण दुकानातून किंवा बाजारातून तर घेऊ शकतो, भाजीपाला घेऊ शकतो किंवा कोणती वस्तू घेऊ शकतो, पण आपण जीव विकत घेऊ नाही शकत. बरोबर. जीव कसा एक अनमोल जीव आहे. हे कसं घरातला एक जीव कसाही असो, घरातला व्यक्ती कसा असो, मुलगी असो किंवा मुलगा असो किंवा माणूस असो किंवा बाई असो, ज्यावेळेस त्या पिढाने ती हे राहते, परेशान राहते, तिला कोणी समजू शकत नाही. हो. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की हे कार्य तुम्ही करता, पण तिथे कशी मदत असते तुमची सरांना? मी तिथे असते तर कसं एक सरांना सपोर्ट असतो. नाही बा कोणीतरी आहे. लोक काय लाश काढल्यावर आपलं ते घेऊन चालत जातात, एक दोन थांबले तर थांबले, पण मी तिथे थांबले असते त्यांचे कपडे वगैरे घालेपर्यंत किंवा सामान वगैरे हे करत. बरं. जगदीश सर, आपने इतने लोगों की जान बचाई है, ऐसी यादगार बचाव मुहिम आपको याद है क्या? वो पल कैसा था, वो सिचुएशन कैसी थी और आपने अच्छे तरीके से उसको हैंडल किया और उस व्यक्ति को बचाया? मेरे नज़र के सामने अगर कोई डूबता है हाँ. तो तुरंत मैं कूद जाता हूँ पानी में, ना कपड़े उतारता हूँ, मोबाइल रहेगा तो मोबाइल फेंक दूंगा, बीड़ी माचिस फेंक देता हूँ, पहले पानी में कूदता हूँ, वो बच जाए बस, वो भी मेरे लिए बहुत तो है. वो उस समय कैसी यादगार एक पल बताइए ना कि आपने इतने लोगों की जान बचाई. थोड़ा सा मुश्किल गया आपको वो काम करना? कामामध्ये त्रास तर खूप झाला त्यांना. हाँ. एखादी महालला राहत होती ती बाई आणि ती महालवरून आली, तिथे ते गोल टाईप आहे तलावावर, ती तिथे आली, येणं जाणं करायची आणि आम्ही दोघं जण समोरच बसलेलो होतो. पण आम्ही चर्चाच करत होतो, ही आली ना आली, जीव द्यायलाच आली म्हणून. बरं. बस ती आली आणि बस हे थोडंसं ते काय उचलायलाच गेले समजा, बस तेवढा वेळ ती तशीच हे तसेच धावले आणि तिला काढलं पाण्यातून. तिचे केस पकडूशानी मग त्या तिथे जे फरची आहे त्याच्यावर ठेवलं, तिचं पोट वगैरे दाबून तिचं ते पाणी वगैरे काढलं. नंतर पटकनच कॉल केला की लवकरच पोलीसवाले येतात. पोलिसांचा काहीच त्रास नाही, लवकर पोलीसवाले वगैरे आले आणि पोलिसांची मदत मिळते. आणि क्षणाचं काम आहे ना, सरांनाही किती अलर्ट राहावं लागतं आणि क्षणात सरांचा तो निर्णय आणि तो एक मोठा जीव वाचला. पुढेही असे काही योगदानाचे तुमचे बचाव मोहिमेचे कार्य जाणून घेऊया, पण इथे थांबूया जयश्रीताई. ठीक आहे. दर्शको, खरे दाम्पत्याचा हा साहसपूर्ण धाडसी प्रवास, आलेली आव्हानं पुढे जाणून घेऊया, पण इथे थांबूया, घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सेवा आणि समर्पणाची प्रेरणादायी कहाणी या शीर्षकाअंतर्गत जीवरक्षक जगदीश खरे आणि त्यांच्या पत्नी जयश्री खरे आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत. आलेले अनुभव ते आपल्याला सांगत आहेत. जयश्रीताई, अनेक अनुभव आपल्याजवळ आहेत, अनेक व्यक्तींना तुम्ही वाचवलेलं आहे, पण जेव्हा लहान मुलं मुली महिला परिस्थितीमुळे टोकाचा विचार करतात, काही न बघता सरळ पाण्यात उडी मारतात, अशांना जेव्हा सर वाचवतात तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजावून सांगता की जीवनाचं किती महत्त्व आहे? त्या ठिकाणी मुलगी पण येते, कोणी बाई पण येते, लग्न झाले किंवा अर्ध्या वयाची बाई पण येते. पण मुलगी जे येते तर कसं ते म्हणतात ना, किती शिकली सवरली असते, पण ते कसं एखाद्या प्रेमाच्या चक्करमध्ये पडते आणि ती एवढी नर्सची ट्रेनिंग घेतल्यावरही ती गर्भवती राहिली ती मुलगी आणि तलावामध्ये छलांग मारली. तर जेव्हा ते आली तर असं वाटत नव्हतं, कोणी म्हणे नाही म्हणे जीव द्यायला नाही आली, पण मी म्हटलं मला अनुभव आहे, ती किती चेहऱ्यावर दाखवत असेल पण मला माहीत आहे. आणि मी तिला म्हटलंही, मी म्हटलं तू गर्भवती आहे? ते म्हणे नाही म्हणे मी गर्भवती आहेच नाही म्हणे. बस 2 शब्द बोलून ती बस छलांग लावली पाण्यामध्ये. यांनी तिला काढलं
मोबाईल वगैरे सहज पाण्यात गेला होता. यांनी त्या पोरीला काढलं. बाहेर काढल्याचं नंतर मग ती काकू म्हणते मला माफ करा म्हणते. मी म्हटलं का बरं? नाही म्हणे तुम्ही मला बरोबर ओळखले म्हणे की मला 7 महिने झाले म्हणून. बरं. म्हटलं बाई हो ठीक आहे, किती शिकलेली आहे? D.Ed शिकलेली आहे म्हणे मी. म्हटलं तू D.Ed शिकलेली आहे आणि नर्सची पण ट्रेनिंग करत आहे, पण नर्सची ट्रेनिंग घेतल्यावर तू असं का बरं? मग पोलीसवाल्यांना बोलवलं, त्यांच्या घरच्या लोकांना वगैरे. त्यांची आई वगैरे तिला ठेवायला तयार नव्हती, पण ते पोलीसवाले म्हणत होते की हिला गर्भवती आहे, तिला आश्रम म्हणते. नंतर एक व्यक्ती आली, ते कुठे छिंदवाड्याला 2 जण होते. तर ते लोक आपल्या नागपूरला आले होते, पण ती गर्भवती असताना रामदास पेठला तिची डिलिव्हरी झाली आणि तिने एका दिवसाचा लेकरू गांधीसागर तलावामध्ये टाकलं. बरं. मग आम्हाला सवय आहे, कुठेतरी फिरायला जातो आम्ही, गार्डन असो, मग एखाद्या वेळेस पिक्चर पाहायला किंवा असं वाटते की कधी इथे नाही तिथे जायचं म्हणून शनी. आमचं काही ठराव नसते, वेळेवरचीच तयारी असते. तर हे म्हणाले आता इतके दिवस झाले लास्ट नाही निघाले. म्हटलं चला आपण तिथेच थोडंसं टाईमपास करू म्हणून बगीचामध्ये गेलो. मी म्हटलं एवढी मोठी पोतली आहे, कुठे बा कोणी पैसा तर नाही टाकला किंवा काही म्हणून शनी. मी सोबतला एक विमल नावाचा मुलगा होता. तर मग ते वहिनी म्हणते पाहू का म्हणते. मी म्हटलं बघतं. तिला चांगलं गुंडाळ करून ठेवलं होतं चादरेमध्ये. खोलून पाहिलं तर चांगल्यापैकी मुलगा होता, पण त्याला त्या दवाखान्याचा चिमटा लागलेला होता. एकच दिवस इतकं छान मुलगा होता तो, बिलकुल एका दिवसाचा. नंतर माहीत पडलं की ते छिंदवाड्यातले आहेत म्हणून. तशीच एक मुलगी परिवारातली गरिबीमध्ये त्या पोरीला शिक्षण दिलं त्या लोकांनी. खूपच परिस्थिती वाईट. आई भांडे घासायला जायची आणि त्यांचे वडील आराम मशीनला जायची. पण ते म्हणतात ना, लोकांना कधी कधी असं वाटते की पोरगी जर थोडा वेळ जास्त झाला किंवा कोणासोबत बोलली तर लोकांना असं वाटते हिचा कुठेतरी काही असेल. पण ह्या डोळ्यांनी कसं काही केलं तर चांगलं पाहायला पाहिजे, चांगलंही दिसते आणि वाईटही दिसते. तर ती पोरीला खूप त्रास झाला. ती आपला गांधीसागर तलावामध्ये येऊन उडी घेतली. पण ती संध्याकाळच्या वेळेस उडी घेतल्यामुळे काय दिसणार आहे, तर रात्रीच्या वेळेस तिचाच काका आला आणि आम्हा दोघांना म्हणतो, तिचा काका फायर ब्रिगेडमध्ये ड्युटी होती त्यांना. तर म्हणते माझी पुतणी आली का? ते म्हणते नाही म्हणते, मी पण सकाळपासून नाव पण दिसली नाही म्हणते. दुसऱ्या दिवशी तो आला 10 वाजताच्या सुमारात. म्हणते दिसली का म्हणते. म्हटलं नाही. म्हटलं आम्हाला नाही म्हणते, ती कुठे कोणासोबत उठून पळाली असेल म्हणते, तिचा काही चक्करच होता म्हणते. मग हे राहिले गेले तर म्हणते चल बरं म्हणते आपण नावमध्ये फिरूनच येऊ म्हणते. म्हणून आम्ही फिरायला गेलो गोल बगीच्याकडे. तर आम्ही म्हटलं आहे तर काय आहे, तर पाहिलं तर ते जीन्सचा पॅन्ट घातलेली ती मुलगी होती. मग आम्ही तसंच पोलीसवाल्यांना फोन वगैरे केला आणि पोलीसवाले आले आणि तिला घेऊन गेले. कधी कधी अशी परिस्थिती येते की हा विचार केला जातो, पण अडचणींवर मात करून पुढे जाणं हे आजच्या पिढीने शिकायला पाहिजे. आणि कधी कसं कोणी घरून जर निघून येतात तर आल्यावर मी पाहून घेते की व्यक्ती खूपच परेशान आहे. तर आल्याच्या नंतर ती त्या तावामध्ये असते, पण मी तिच्याजवळ जाते. पण मी तिला म्हणते का बरं तू परेशानीत आहे? नाही ना म्हणते. मग एखाद्या वेळेस कोणी तणावमध्ये असले तर आपल्यावरही चिडचिड करते, पण मी तिच्यावर रागवत नाही. पण 4 शब्द प्रेमाचेही बोलले तर त्याचा फायदा होऊ समजूतदार शकतो. घेते मी, तिच्या मनासारखं बोलते. तू परेशानीमध्ये आले, तुझ्या घरचे लोक नाही समजत. मग ती तिकडे तावामध्ये येते, तर मग तिला बोलता बोलता तिकडच्या गोष्टी करता करता जाऊ दे ना. कारण राग क्षणाचा असतो आणि त्या रागाच्या भरात काही कृत्य केल्या जातं, असं वाईट पाऊल उचलल्या जातं. पण असे आपल्यासारखे लोक जेव्हा मदत करतात तेव्हा नक्कीच अनेकांचे प्राण वाचलेले आपण पाहिलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं आहे. जगदीश सर, आपके तरफ मैं आती हूँ. जब किसी व्यक्ति की जान आप बचाते हो तो उस पल कैसा महसूस होता है, कितना समाधान आपको मिलता है? जान बचाता हूँ तो बहुत खुशी होती है मेरे को. जब किसी की बॉडी निकालता हूँ तो अच्छा नहीं लगता मेरे को, बहुत बुरा लगता मेरे को. आणि जब ये जो व्यक्ति बच जाता है उसकी फैमिली वाले आपके पास आते हैं, किस तरह आपका शुक्रिया अदा करते हैं, वो पल भी बहुत भावुक होता होगा आपके लिए. मैं बचाने के बाद में सीधा वो पुलिस वालों को बुलाता हूँ. पुलिस वाले अगर एकदम ही सीरियस रहा तो वो दवाखाने में लेके जाते हैं. उनका वो देखते बैठते, मेरे को बस अच्छा लगता है कि वाह मैंने किसी की जान बचाई. आप बहुत कम बात करते हो तो थोड़ा सा समुपदेशन यानी लोगों को समझाते भी जाते जाइए. आपण कोणाचा जीवही वाचवला ना तर त्याच्या परिवारातल्या असं वाटते की अरे यांनी कशाला वाचवलं, त्यांनी आम्हाला 1-2दा तोंडावरही म्हणाले हिला कशाला वाचवलं म्हणाले.
बरं. आणि कोणी चांगलं म्हणतात, नाही बा माझ्या मुलाला ह्याच व्यक्तीने कोणाला जर सांगतात, नाही तर मग कोणी आले, अरे तुम्ही दोघांनी आमच्या मुलाला वाचवलं किंवा तुम्ही आमच्या मुलीला धन्यवाद धन्यवाद. मग कधी ते सहकुशीनं आम्हाला ते काही 1000-2000 रुपये देतात, बक्षीस तरी देतात. आम्ही काही घेत नाही. दागनी है पैसे मांगने का. कधीच बरं. जो घेत खुशी नाही. से दिया वो आपने ले लिया, इसलिए लिया मैं ही शुरुआत नहीं. में बोली निस्वार्थ भावनेनी हे काम आज तलक करतात. 1 रुपये का दाग नहीं जे आम्हाला सत्कारमध्ये पैसे आले बरं. तर ते ठेवते आणि भले मग लाश कोणी के पैसे म्हणते लेता ना, हूँ. आम्ही बरं. जीव वाचवला तर बचाया हे उनको घ्या. आज तलक 1 रुपये का दागनी के पैसे लिया हूँ जान बचाने के. बरं. इतनी लोगों की जान बचाई है, रोज का आपका ये काम हो रहा है अभी, तो खुद को मानसिक तौर पे आप कैसे मजबूत रखते हो? अभी तो खैर वो तालाब का बांधकाम शुरू सौंदर्यकरण, हाँ. तो 2021 से कोई घटना नहीं हुई है. बरं. बाकी नागपुर जिले में जहाँ भी फोन आते हैं लाश निकालने के लिए तो वहाँ जाता हूँ मैं. लेकिन कैसे मजबूत रखते हो मन को? बुरा तो लगता है, जैसे आप बोले लाश निकाली तो बुरा लगता है, तो क्या कैसे आप खुद को फिट रखते हो उस बारे में? खुद को क्या फिट रखना, मैं किसी के अनपन में रहता नहीं हूँ. मेरी समाज सेवा भली मैं भला. बरं. जयश्रीताई, आता सतत मृत्यूशी सामना किंवा दुःखाशी सामना असतो, पण घरी गेल्यावर कुटुंबामध्ये एक आनंदी वातावरण हवं असतं, तर कशा पद्धतीने तुम्ही घरात ते सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नाही, करता? आम्ही तिकडून जर आलो ना तर आम्ही चर्चा करत असतो. बरं. म्हणजे कसं, कोणताही व्यक्ती मरण पावला, एखादा शिकला सवरला मुलगा, ते बाहेरगावी जर आम्ही लाश काढायला गेलो तर घरी चर्चा सुरू असते, यांनी काहीतरी सांगायला पाहिजे घरी आपल्या आईला किंवा वडिलांना. कधी कधी त्यांची आई म्हणते, माझा मुलगा गेला आत्ता येतो. तो मुलगा आपल्या आईला म्हणाला, आई आज त्याची आई म्हणाली, आज तुझा जन्मदिवस आहे, तू केक घेऊन ये, मी स्वयंपाक करून ठेवतो. तिने स्वयंपाक करून ठेवला आणि केकही आणून ठेवला. त्याचे मित्र सगळेजण इथे वाट पाहले. 2 मिनिटामध्ये तो जीव द्यायला गेला. आणि मग आता ते लाश काढल्यावर कसं मधामध्ये हे वाटायचं, मग आम्ही घरी चर्चा करत असतो, नाही बरं त्याने असं नाही करायला पाहिजे. आणि मग कसं आम्हाला एक मनामध्ये की आम्ही हे जे कार्य जे केलेलं आहे, या कार्यामुळे आमच्या लोकांनी इतका सत्कार वगैरे केला, लोक ओळखायला लागली आहेत, लोक इतकं ओळखायला लागलं, मानपान द्यायला लागले. घरच्यांनी जेवढं मानपान नाही दिलं तेवढं बाहेरच्या लोकांनी आम्हाला मानपान दिलं. तसंच बंबईला गेलं, ताज हॉटेलमध्ये सत्कार झाला, कलकत्त्याला सत्कार झाला आणि दिल्लीला सत्कार झाला. आमचं किरायचं घर आहे, पण आमचा सत्कार झाला तर अक्षय कुमारनी हे कामाबद्दल आम्हाला इतकं त्या लोकांनी हे दिलं आहे. अक्षय कुमारनी 5 लाख रुपये दिले घर घेण्याकरिता. बरं. पण मी घर काही घेतलं नाही. यांचं हे म्हणाले मी गाडी घेतो म्हणून, मी म्हटलं नका घेऊ, आमचं असं हे झालं, तू मला असं करते म्हणून. पण नंतर आमच्या दोघांमध्ये हे झालं, चर्चा आम्ही केलं की नाही, हा पैसा आला तर आपण काहीतरी चांगलं वेगळं. मग हे मला म्हणायला लागले की आपण एक ॲम्ब्युलन्स घ्यावं, लोकांजवळ पैसे असतात किंवा नाही. जयश्रीताई, हाच प्रश्न मी ब्रेक नंतर घेणार आहे. ठीक आहे मॅडम. दर्शक हो, आव्हानांना पुढे जात या जोडप्याचं असंच कार्य पुढे कसं चालू राहिलं जाणून घेऊया, पण या ब्रेक नंतर भेटूया लगेचच. दर्शको, या विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जगदीश सरांना त्यांच्या पुढच्या प्रवासावर प्रश्न घेऊया. जगदीश सर, बॉलीवुड स्टार अक्षय कुमार ने आपके कार्य की प्रशंसा की और सम्मान के तौर पे 5 लाख धनराशि भी दी थी, लेकिन आपने खुद के बारे में वो समय नहीं सोचा, आपने एम्बुलेंस उसमें खरीदी. इसका क्या कारण था, क्या पीछे का उसका राज था? उसका राज कुछ नहीं है. ABP न्यूज़ चैनल पे मेरा सत्कार हुआ था दिल्ली में, वहाँ चीफ गेस्ट था अक्षय कुमार, तो उन्होंने 5 लाख रुपए दिए थे मेरे को. तो मेरी इच्छा थी बुलेट लेने की, कभी बुलेट खरीदा नहीं था, ख्वाहिश थी एक बुलेट खरीदने की. बरं. अब घरवाली की इच्छा थी, छोटा सा झोपड़ा मकान मिलेगा वो ले लेते. पहले आपस में लड़ेंगे. अच्छा, एक बार एक एम्बुलेंस वाले को देखा तो उसने ये नाश्ते का बेच रहे थे, पकौड़े वकौड़े बना के. तब मैं सोचा, मतलब जान दो, बुलेट भी जान दो और ये झोपड़ा मकान भी जान दो, अपन एम्बुलेंस खरीद लेते. बरं. उसमें मैं जैसे लाश निकालता था तो ऑटो वालों को बुलाते थे, रिक्शे वालों को बुलाते थे, तो वो दूर भागते थे, लाश ख़राब है, फिर स्कूल के बच्चे लेके जाना है, ऐसा नखरे करते थे वो. फिर वो उसके अक्षय कुमार के पैसों में से मैंने एम्बुलेंस लिया था. बरं.
जब पानी से डेड बॉडी निकलती है तब आगे की प्रोसीजर यानी पंचनामा है, वो सब पोस्टमार्टम पुलिस है, वाले करते रहते या फिर स्मशान घाट तक ले जाने की भी प्रोसीजर है। तालाब से लाश भी मैं निकालता था, बाद में पंचनामा पुलिस वाले करते थे, बॉडी मेवो में लेके जाता था, उसके बाद में दूसरे दिन गाड़ा नहीं घाट में लेके जाता था गाड़ी ये से। आपने काम किया हाँ। और निस्वार्थ भावना से, फिर हाँ। कहीं मुबदला नहीं, कोई कुछ पैसा नहीं। जैसे कोई पार्टी आई है कभी तो इच्छा होती है कि बाबा 1500 देगा करके, बरोबर। तो कोई देता है कोई नहीं देता है। तो प्रशासन से क्या अपेक्षा है इस कार्य में प्रशासन- साथ देने की? वो कहा देंगे, आज भी 33 साल से किराए के घर में रह रहा हूँ। हम्म, उनको खुद को समझने को, उनके यहाँ नौकर लोग फ्लॅट में रहते और हम आज भी किराए के घर में रह रहे। ह्या कामामुळे आम्हाला कमिशनर साहेब जयस्वाल म्हणून होते आपल्या NMCमध्ये, हां. आणि माझी महापौर अर्चना ढेनकर ताई हे तिथे आले होते बगीचामध्ये. तर त्यांनी म्हटलं होतं यांना मानधन द्यावं म्हणून. तर त्या लोकांनी मानधन दिलं होतं आम्हाला, काही महिने दिलं त्या लोकांनी. पण तिथे कसं फायर ब्रिगेडवाल्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तिथे आमच्या आधी लाश नाही काढायची. बरं. त्यांना खूप हे व्हायचे. तर त्यांनी आम्हाला काही दिवस महिने मिळालं आणि ते 6 महिन्यामध्ये आपल्याला अप्लिकेशन करावं लागत होतं. एकदा असं झालं, 3 संक्रांत होती, आम्ही 14 तारखेला तलावामध्ये पतंग उडवतो दोघंही जण नावेमध्ये, चॅनलवाले वगैरे येतात. तर त्यावेळेस काय झालं, कोणीतरी तिथे छलांग लावली. तर आम्ही शोधाशोध केला पण ते मिळायचीच होती लाश. पण आम्ही त्या कामाला भरपूर लागलो होतो. पण ते फायर ब्रिगेडवाले पण आले. तर त्या लोकांनी काय केलं, त्यांना ती लाश काही मिळाली नाही. ते लाश यांना मिळाली 6:30च्या दरम्यानमध्ये. 6:30च्या दरम्यानमध्ये लाश मिळाली. तर तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये काय झालं तर माहीत नाही. तर ते लोक म्हणाले की हे लाश आम्ही काढले, यांनी नाही काढलं म्हणून. तर मग कोणीतरी त्यांना सांगितलं साहेबांना, नाही म्हणे आपल्या स्टॉपनी नाही काढलं म्हणे, ते जगदीश खरेंनी काढलं म्हणे. मग त्याच्यामुळे तिथेच तू मे झालं, तर आमचा मानधनच बंद झाला. मी खूप प्रयत्न केलं पण आम्हाला मानधन काही मिळालं नाही. मग आम्ही तर तसंही आम्हाला ते प्रशासनाकडून काही मिळालं नव्हतं, कधी अपेक्षा केलीच नाही. जे काय आहे पुन्हा निस्वार्थ भावनेने तुम्ही ती सेवा करत आहात. पूर्वीचा तो संघर्षाचा काळ आणि आताचं छान असं पुरस्कार मिळण्याचा तो काळ आहे. सरांची ओळख पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे. प्राणदाता, जीवरक्षक म्हणून सगळेजण सरांना ओळखतात. तर कसं वाटतं तुम्हाला? सरांचा किती अभिमान वाटतो? मला दुःखाच्या वेळेस ना खरे साहेबांचा खूप साथ आहे. मला जर काय झालं तर मला तर ते ताबडतोब दवाखान्यात घेऊन जातात, घरी माझी सेवा करतात, मला जे काही चहा बिस्किट काही जे काही आहे खूप मदत करतात मला. म्हणजे मी त्यांच्या कामामध्ये एवढी सेवा करते त्यांची, पण ते माझी सेवा करतात. बरं जगदीश सर, मैम का साथ आपको मिला और अभी इसके वजह से आप यहाँ तक पहुँचे हो, तो कैसे धन्यवाद अदा करोगे? क्या बोलोगे मैम के बारे में? तब्येत खराब होंगी तो बर्तन घसूंगा. छान. बघा असं जोडपं असायला हवं की नाही पटलं तर बोलणार आणि आजारी असलं तर तेवढी सेवा सुद्धा करणार. म्हणजे सर तशा दृष्टीने पण या कामामुळे खूप काळ झेलला मॅडम, खूप दुःख काढले. हो, तिथून दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला असतात, पण आपण तेच कसं त्यातून बाहेर पडतो त्यातच खरी माणुसकीचं दर्शन होतं ना, असं मला वाटतं. आणि अनेक पुरस्कारांनी तुम्हाला या कार्यासाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर जगदीश सर, कौन से पुरस्कार आपको मिले, बताइए हमें, हमारे दर्शकों को बताइए. अभी तक 70-80 सम्मान प्रमाण पत्र मिले जी, सम्मान चिन्ह मिले. दिल्ली, कलकत्ता, बम्बई, पुणे, नागपुर हीरो है, नागपुर भूषण है, गर्व नागपुर है. वाह. ABP न्यूज़ चैनल का बेबरी अवार्ड है. G24 ताज का अवार्ड है, होटल ताज में मिला था बम्बई में. वाह वाह. पूना में मिला. ऐसे बहुत सारे 80-90 के करीब अवार्ड है घर में. बरं. और वो भी वो दीवार में पटिया ठोका हूँ, उसमें लगा के रखो. जगह कम पड़ रही है. जगह है, किराए का घर है. एका व्यक्तीने काय केलं होतं माहिती का, फायर ब्रिगेडचं जे लेटर आलं होतं तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं, यांनीच म्हटलं होतं की मला गांधीसागर तलावामध्ये द्याल, मी इथे तिथे जाणार नाही म्हणून. तर मग ते लेटर आलं तर आमच्या हाती काही लागलंच नव्हतं. आणि एक घटना अशी झाली होती, कळमण्याला 5 मजलीची ते बिल्डिंग हे झाली होती. तर 2-3 दिवसापासून लासं काही निघाले नव्हते. ते हे म्हणाले आपल्या गांधीसागर तलावामध्ये. तिथे आम्ही गेल्याच्या नंतर रात्रीची वेळ झाली होती ना, 8 वाजले होते. तर यांनी ते सांगितलं इथे ही लाश आहे म्हणून. तर आम्ही
तेव्हाही ते एका जणांनी काय केलं, मी जगदीश खरेचा भाऊ आहे की जगदीश खरे हे आहे म्हणून, तर त्यांनी खोटे कागद कॉर्पोरेशनला दिले होते की ही ड्युटी मला द्यावी म्हणून मानधन के लिए मानधन मानधन केली. केली असे अनेक लोकांनी तशीच- 4777 रुपये मानधन मिलता था। हं. वो भी पूरा शहर नचा रहे थे फायर ब्रिगेड वाले। मेरा अच्छा हो गया, बंद हो गया तो। खूपच म्हणजे त्रास कसे द्यायचे. कसे प्रसंग येतात आणि त्यातून तुम्ही बाहेर पडता आणि खूपच इथवर तुम्ही त्रास, पोहोचलेले खूप आहात. त्रास. पुरस्कारांविषयी झालं, तुमच्या नात्यांबद्दल झालं, कधी फिरायला वगैरे जाता की नाही मिळून? हो, जातो आम्ही फिरायला जगदीश सर जातो. बताइए, आप बताइए. कि कभी कहीं अगर निकले घूमने के लिए, सिटी के बाहर नहीं निकला, अगर फोन आ गया लाहौर बॉडी का तो कैंसिल। पहले बरं. मेरी समाज पहले सेवा हाँ पहले समाज तुरंत सेवा. आ जाता वापस। अगर सिटी के बाहर ज़्यादा ही लंबा चले गया, हाँ 100-150 किलोमीटर, तो सीधा ही बोलता हूँ इतना टाइम लगेगा आने के लिए। तो नागपुर के बाहर भी आप जाते हो? हाँ, घूमने के लिए कभी अच्छा, कभार। बहुत अच्छा. आगे भी जान लेते, ब्रेक का समय हो गया है. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्दे, काही माहिती मॅडमकडनं जाणून घेऊया. जयश्रीताई, अनेक आजची पिढी नैराश्याकडे वळती आहे. जरासं मनाविरुद्ध झालं तर टोकाचं पाऊल उचलल्याच गेलं. तर अशा नव्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल या आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून? मी त्या पिढीला हे म्हणणार, कोणी मुलगा असो, मुलगी असो किंवा कोणीही असो, जर तुम्ही ते आपल्या रागातमात जे निघता तुम्ही, पण तुम्ही 2 मिनटाकरिता कोणासोबत बोला किंवा 2 मिनटाकरिता कोणा नातलगाकडे जा, हो. किंवा 2 मिनटाकरता मंदिर मस्जिदमध्ये जा, तेवढंच मनाला हे होणार. आणि मी हेच म्हणणार की कोणी असो, तर तुमचा जीव अनमोल आहे, बरोबर. त्याला तुम्ही गमावू नका. हो. सगळी वस्तू घेऊ शकतो, पण हा जीव आपण घेऊ शकत नाही. बरोबर. आणि आजकालची मुलं मुली तंत्रज्ञानात अडकलेली आहेत, तर कुठेतरी त्यातून बाहेर निघून संवाद साधा. तुम्ही जे म्हणालं की इतरांशी जाऊन बोला, नातेवाईकांशी जाऊन बोला, तर मन मोकळं होईल. जगदीश सर, आप क्या बताएंगे? आजकल की युवा पीढ़ी जल्दी हार मान जाती है और गलत कदम उठा लेती है, क्या संदेश देना चाहोगे आप? आजकल की पीढ़ी को दिमाग घुटने में रहता है, घर वालों की सुनते नहीं है। कॉलेज में जाते, स्कूलों में जाते हो, जैसे 4 लोगों के बीच में बैठते हो, जैसा मैं इधर गया था घूमने बाइक में, हाँ मैं भी उधर जाऊंगा बाइक में, बस इसी में रहते हो। घर वालों की तो सुनते ही नहीं कुछ। तो उन्होंने ऐसे नहीं करना, अलर्ट रहना. त्यांनी हिंमत ठेवायला पाहिजे. बरोबर. खरं जर म्हटलं, जर कोणी 2 शब्द जर तुम्हाला रागातामत बोलले, तर थोड्या वेळासाठी दूर ठेवायचं. हो. ते म्हणतात ना, काही वेळा क्षणा करता ते दूर ठेवायचं आणि थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला घरातल्या व्यक्तीने किंवा रागवून जरी सांगितलं, पण आपल्याला चांगल्यासाठीच सांगितलं. हो. जर तुम्हाला जर पटत नसेल तर ठीक आहे, पण तुम्ही मनातून जे काम जे करत आहे, तुम्हाला वाटते की आपण हेच काम केलं पाहिजे, आपल्या घरचे लोक बोलतात, पण तेच काम करा, पण घरच्या लोकांना चांगलं वाटलं हो पाहिजे. हो. आणि इतकं छान पद्धतीने तुम्ही सरांना सांभाळून घेताय ना बोलताना. खऱ्या पद्धतीने तुम्ही अर्धांगिनी जे आपण म्हणतो की नवऱ्याच्या प्रत्येक कार्यात सहभागी होणारी, आणि खूप छान पद्धतीने तुमचं हे नातं आहे आणि कार्यातही तेवढीच भक्कम साथ सरांना तुमची आहे. आता पाण्याजवळ गेल्यावर जे अपघात घडतात ते घडू नये यासाठी नागरिकांनी कसं सतर्क असायला हवं? काय सांगाल? नागरिकांनी जर तुम्ही पाण्याजवळ येता, तुम्हाला असं पाणी असं वाटते की या पाण्यामध्ये काय कसं काय, कधी कोणी चकलसबाजीमध्ये, कोणी एखाद्याला ताव देतो, नाही त्या पाण्यामध्ये चल मी तर इथपर्यंत गेलो, मी तिथपर्यंत, असं नका करू. कारण काऊन की पाण्याचे छळ नका करू. ही तर एक गंगा एक देवीच असते. हो. याला तुम्ही थोडंसं जर त्या ठिकाणी जा, थोडंसं बसा, उठा, हसा, बोला, खूप छान वाटेल. याच्यामध्ये जीव गमावून काय फायदा? हो. आपल्या घरच्या लोकांना आपल्यापेक्षा दुःख त्यांना होणार. बरोबर. माणूस तर स्वतःसाठी जगतो, पण जो दुसऱ्यांसाठी जगतो मग. तो खरा माणूस असतो, आज असं जगदीश तुमच्यावर सरांचंच भरोसा वाक्य करते. आहे. हो. तर आता हे तर तुमचं समाजकार्य आहे जयश्रीताई, पण या व्यतिरिक्त आणखी काय असं उपक्रम राबवायचं ठरवलंय का मनाशी, की नाही खरंच गरजू व्यक्ती आहे त्यांना मदत करावी? खरंच मला कधी असं मनाला वाटते का कसं आहे, गांधीसागर तलावामध्ये कधी पाहते कोणी आपल्या घरातला आईला किंवा कोणताही व्यक्ती असो त्या तलावाजवळ येतात, पण मला असं वाटतं मी यांच्यासाठी काय करावं, काहीतरी चांगलं करावं हे माझ्या मनाला. पण मला जे योग्य वाटेल मी तिच्यासाठी काही करू शकतो. की मी आज मला एक हे वाटते की
की मी जर इथे लेडीज येते, मुलगी किंवा बाई येते, तर मी तिच्या मनासारखं समजावून सांगू शकते, तर मी तिच्यासाठी काहीतरी करू शकतो. हो. तर माझ्यातही असे हे पाहिजे की मी हिच्यासाठी हे करू शकतो आणि हिचं म्हणजे चांगलंच व्हावं म्हणून. भविष्य में क्या सोचा है आगे, किस टाइप से मदद करना चाहोगे और कुछ अलग समाज कार्य करना चाहोगे आप, ऐसे मन में कुछ ठाना है? भविष्य में तो ऐसा कुछ सोचा नहीं हूँ, जब तक हाथ पैर सही सलामत है, जब तक मेरी समाज सेवा है. हो. आता हा जो पाठिंबा तुमचा सरांना आहे हा पुढेही असाच राहणार आहे, तर या व्यतिरिक्त काय तुम्ही सांगाल की हे बचाव कार्य तुम्हाला किती समाधान देऊन जाणारं ठरतं, किती मदतीचं ठरतं, लोक तुम्हाला ओळखतात, काय सांगाल? काय आम्ही लाश वगैरे काढतो हां. ना, काही ठिकाणी जातो तर कसं काही तिथले लोक लालचीने पाण्यामध्ये उतरतात आणि आम्ही जर गेलो तर त्या ठिकाणी लोक म्हणतात अरे हे नागपूरचे आहेत, नागपूरचे आहे म्हणून शनी. तर आम्हालाही असं वाटते की जोपर्यंत जगदीश खरे साहेबांचे हात पैर चालतात तोपर्यंत तर ते लाशी काढतील आणि ज्या दिवशी जगदीश खरे नाही होईल तर नाही काढणार. पण मी त्याच्या आधी म्हणते लोकांनी असं आत्महत्या करूच नाही ना, असा प्रसंग येऊच नाही कोणावर. दुसऱ्या कार्याने सरांना ओळखावं. हो, दुसरं आणखी काही कोणतं चांगल्या कार्याने. अर्थात जयश्रीताई हेही कार्य उत्तम आहे, असं घटना घडायला नको. पण त्यातल्या त्यात देवदूतच म्हणतात ना सरांना, की बुडणाऱ्या मलाही व्यक्तीचे असं प्राण वाटते वाचवणं. जे डुबणेवाले आहे तेवढ्या वेळासाठी कोणीतरी 2 मिनिटात त्यांचं जर समजून घेतलं तर त्यांचं ते समाप्ती. पण खऱ्या अर्थाने नागपूरचे हिरो, शांत नायक, मदत करणारे असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे सरांचं. 18 मध्ये कोरोनाचा काळ होता, तर त्यावेळेस माहीत का आम्ही दोघांनी निर्णय केलं होतं की बरेचसे लोक असे खाण्याचं ठिकाणा नाही, कुठे जायचं नाही म्हणून आम्ही दोघांनी माहीत आहे का आजूबाजूच्या लोकांना तांदूळ, डाळ, तेल असं घेऊन पूर्ण ठिकाणी जाऊन त्या कोरोना याच्यामध्ये आम्ही त्यांना जेवण द्यायला मदत केली. तर म्हणून मलाही उत्साह झाला होता की असे कितीकच लोक असतात तर त्यांना काहीतरी करावं म्हणून. बरोबर. पण बरेचसे लोकांना आम्ही जेवण वगैरे 1 महिना सतत आणि त्या याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांनी तर आणून दिलं होतं. पण ज्यांना जर वाटलं की हे लोक हे काम करत आहे, आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये माहीत का आम्ही जेवण घेऊन जायचं, गंज ठेवायचे त्याच्यामध्ये मोठे. तर कोणी एक ते महाराज बागाजवळ तो म्हणाला ह्या शेवायकामध्ये तुम्ही घेऊन जाता कंप्लीट करून म्हणून आम्ही तिथे ते हे लावलं होतं. आणि ते काम करून लोकांना इतकं जेवण वगैरे द्यायचे तर लोक आम्हाला एवढं चांगलं म्हणायचे आणि बरेचसे लोक तांदूळ पाठवायचे, मदत करायची तुमचं पाहून. हो, की तुम्ही हे बनवा आणि लोकांना चारा. म्हणूनच मी आता म्हटलं ना की घासातला घास देणारं हे खरे दाम्पत्य आहे. आणि सर, मैडम की वजह से आपकी सही में ये जो समाज सेवा है वो और अच्छी तरीके से बढ़ रही है, ऐसे बोलने में कोई हर्ज नहीं है. तर जयश्रीताई, असाच पाठिंबा पुढे असू द्या. तुम्ही दोघं इथे आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.